घरगुती गॅस सिलेंडरसाठी रांगा लावण्याची गरज नाही, ऑनलाईन बुकिंग करून सिलेंडर उपलब्ध होतील, केंद्र सरकारचं आवाहन। गेल्या 24 तासांमध्ये इराणच्या 200 ठिकाणांवर इस्रायलचे हल्ले, इस्रायलच्या आयडीएफची माहिती, इराणमधल्या विविध ठिकाणांच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य। अमेरिकेची आता इतर देशांनाही रशियाकडून तेल खरेदी करण्याची परवानगी, 11 एप्रिलपर्यंत रशियाचं तेल घेता येणार, भारतावरची 30 दिवसांची मुदतही आपोआप वाढली। इराणच्या मुज्तबा खामेनींबाबत अमेरिका इस्रायलचे अनेक दावे, खामेनींच्या जगण्याची गॅरंटी नाही, नेतन्याहू यांचं विधान, तर इराणचे सर्वोच्च नेते जखमी, ट्रम्प यांचा दावा। धाराशिव जिल्हा परिषदेत महायुती सत्ता स्थापन करणार, अर्चना पाटील जिल्हा परिषदेच्या पुन्हा अध्यक्ष होणार, महायुतीकडनं उपाध्यक्षपदासाठी उषा गायकवाड यांचा अर्ज। प्रश्नोत्तराच्या तासात लेखी उत्तर न देणं अधिकाऱ्यांना भोवलं, सभापती राम शिंदेंचे जबाबदार अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश। नाशिक जिल्हा रुग्णालयातील औषध खरेदी संदर्भात प्रश्न केला होता उपस्थित। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात तृणमूल काँग्रेस आक्रमक, पक्षपातीपणाचा आरोप करत ज्ञानेश कुमार यांना हटवावं अशी तृणमूलची मागणी, लोकसभा आणि राज्यसभा अध्यक्षांना दिलं पत्र। मासिक पाळीत पगारी रजा देण्यात यावी ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, महिलांना मासिक पाळीची रजा दिल्यास त्यांचं करिअरच संपेल, न्यायालयाचं निरीक्षण। लोअर परळमधील पुस्तक प्रदर्शनाचा वाद पेटला, प्रदर्शनात एकही मराठी पुस्तक नसल्यानं ठाकरेंची शिवसेना आक्रमक, फिनिक्स मॉलमधील पुस्तक प्रदर्शन पाडलं बंद। राज्यामध्ये 17 ते 20 मार्च मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता, विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्रात पावसाच्या सरींचा अंदाज, पिकांना सुरक्षित ठेवा, कृषी विभागाचं आवाहन।